अलिबाग पासून फक्त 12 किलोमीटर असणार आहे कणकेश्वर। काय सुंदर अप्रतिम असा नजारा आहे। जवळजवळ 750 पायऱ्या आणि या साईडला तुम्हाला इथून दर्शन होईल ते म्हणजे खंदेरी आणि उंदेरी दोन बेट। देवाची पायरी बोलतात। तेव्हा उतारावरून थोडासा पुढे आल्यानंतर तुम्हाला पाळेश्वर मंदिर दिसेल। चालता चालता तुम्हाला रस्त्यामध्ये असे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकायला येतात। तर आता बघताय आपण पोहोचलो मंदिराच्या भात। हर महादेव। नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आपल्या मराठी अग्रिकोळी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। तर मागं तुम्ही नजारा बघू शकताय। आज आपण आलोय अलिबाग पासून फक्त 12 किलोमीटर असणार आहे कणकेश्वर महादेव मंदिरामध्ये आणि पूर्ण त्याची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तिथला परिसर, तिथलं वातावरण, मंदिर सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, या व्हिडिओचा आनंद घ्या। श्रावणी सोमवार आहे, दुसरा श्रावणी सोमवार आहे, त्याबद्दल सगळ्यांना पहिला शुभेच्छा। चालता चालता भरपूर गोष्टींची माहिती तुम्हाला मी देणार आहे। फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा। पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे। तर बघू शकताय काय सुंदर अप्रतिम असा नजारा आहे। आज तुम्हाला पार्किंग सुद्धा बघताय, पार्किंग सुद्धा भरपूर बघायला भेटणार आहे कारण श्रावणी सोमवार असल्यामुळे गर्दी आज जास्त असणार आहे। तर चला आता पोहोचतोय आपण कणकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। आपण ट्रेकिंग करायला सुरुवात केली आहे। म्हणजे जस्ट आता गेट क्रॉस करून पुढे चाललो आणि जवळजवळ 750 पायऱ्या आपला वरती चढायचं आहे। आज भरपूर जास्त गर्दी भेटणार आहे। दादा कुठून आलो तुम्ही? करंजाशी। आपलीच कडची मंडळी लागली आणि पूर्ण रायगड सगळीकडनं, रायगडच्या आसपासून रायगडच्या बाहेरून पण इकडं कणकेश्वरला दर सोमवारी नाही तर पूर्ण वर्षभर, फक्त श्रावण महिन्यातच नसते, वर्षभर पब्लिक चालू असते। या मंदिराचं म्हणजे वैशिष्ट्य आहे असं की या पायऱ्या कधी बांधल्यात ते आपल्याला पण माहिती नाही, पण एकदम व्यवस्थित आहेत। पूर्ण ट्रेकिंगला स्टार्ट केल्यापासून ते एंड पर्यंत एकदम व्यवस्थित आहेत। आता मग पोचलोय, थोडासा वर आलोय आणि इथं वरती आल्यानंतर बघताय इथून नजारा पूर्ण अलिबागचा दिसतोय। डोंगर दऱ्या आणि या साईडला तुम्हाला इथून दर्शन होईल ते म्हणजे खंदेरी आणि उंदेरी दोन बेटांचं। आजचा मौसम पण बघताय एकदम भारी मौसम आहे। ऑलरेडी भरपूर जण लवकर जाऊन दर्शन घेऊन खाली पण उतरले। रस्ता म्हणजे तुम्हाला ट्रेकिंगचा जो रूट आहे म्हणजे ज्या पायऱ्या आहेत एकदम भारी आहेत। म्हणजे रचना पण तशी केलेली आहे जेणेकरून तुम्हाला ट्रेक करताना जास्त दम पण लागणार नाही आणि जागोजागी अशी बसण्याची व्यवस्था पण एकदम मस्त केलेली आहे। बसण्यासाठी पण त्यांनी बसण्यासाठी पाणी बिणी सगळी सोय आहे। चालत चालत जेव्हा तुम्ही थोडा पुढे जाल ना तर पुढे तुम्हाला रस्त्यामध्ये आहे ना एक पाऊल खून दिसेल। म्हणजे पायरीला देवाची पायरी बोलतात त्या पायरीला। ही देवाचं पाऊल आहे आणि इथून आपला पुढे अजून 350 पायऱ्या चढायचं आहे। या पायऱ्यांच्या बद्दल सांगायचं झालं, ज्या थोडा पुढे आल्यानंतर या शिराच्या पायऱ्या दिसतात। शिरागड नॉर्मली हा इथं आपल्या भागात नाही मिळत, म्हणजे त्या रत्नागिरीवरून इकडं आणून पायऱ्या बनवल्या आहेत। तर विचार करा तर किती वर्षापूर्वीपासून। तर बघताय मस्त रस्ता आहे, सुंदर रस्ता बघायला मिळतोय। म्हणजे तुम्हाला रस्त्यामध्ये चालता चालता पायऱ्याच्या दोन्ही साईडला झाडं वगैरे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ तिथं आराम पण करायला भेटते। आराम करत करत चालला भेटते कारण भरपूर मोठी ट्रॅक आहे।
बघता अशी रस्त्याला मस्त पाण्याची व्यवस्था आणि बसण्याची व्यवस्था आहे. या मंदिराकडे जाताना म्हणजे ट्रेकिंगची रचनाच अशी आहे की तुम्हाला चढ उतार जेणेकरून तुम्हाला थोडासा दम खायला चालायला भरपूर फरक पडतोय. खूपच लवकर आली वाटतं काय? लवकर येऊन दर्शन झालं तुमचा? व्यवस्थित. कसा वाटला ट्रेक? म्हणजे मला बरा वाटला. चला मग आम्हाला जायचं. गर्दी आहे? नाही ना. चला थँक्यू. कंटिन्युअसली म्हणजे आपण ट्रेक करतोय आणि ट्रेक करताना कंटिन्युअसली आपल्याला आपले फॉलोअर्स वगैरे भेटतात. तोच एक युट्यूबरसाठी एक आनंदाचा क्षण असतो. जाम भरा वाटतं. चालत जेव्हा उतार चालू होतो तेव्हा उतारावरून थोडासा पुढे आल्यानंतर तुम्हाला पाळेश्वर मंदिर दिसेल. समोरच रस्त्यातच पाळेश्वर मंदिर आणि तिथं मस्त त्या साईडला बसण्याची वगैरे व्यवस्था केली आहे. म्हणजे शेड वगैरे टाकले बसण्यासाठी. मस्त म्हणजे रस्ता पण एवढा सुंदर आहे आणि सुंदर चालता तुम्हाला रस्त्यामध्ये असे वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात. दादा भेटले. कधी आलेत तुम्ही? सकाळी लवकर दर्शन वगैरे करून चालले? नमस्कार. हा दादा बरोबर. तेच वारुल दिसलं तिथं आम्हाला. वारुल दिसलं रस्त्यात. तर पूजा वगैरे कोणीतरी केलेली आहे म्हणजे माहितीवाला कोणतरी माणूस असेल इकडं. चला आता. तर मंडळी तुम्ही जर म्हणजे अशा ठिकाणी कुठं पवित्र ठिकाणी जर येत आहे किंवा पवित्र ठिकाणी अशा या ठिकाणीच नाही आपले सर्व महाराजांचे गड किल्ले पण सर्व पवित्र ठिकाणी आणि अशा ठिकाणी जेव्हा जात आहे तेव्हा कचरा सोबत घेऊन जाऊ नका. कचरा म्हणजे काय? रॅपर्स वगैरे पिशव्या वगैरे जर घेऊन जात असेल तर खिशान बॅगेत टाकून रिटर्न घेऊन जा. कारण सिंपलशी गोष्ट आहे बघा. आपण जाताना बॉटल भरलेली असतं पाण्याची, जाताना घेऊन जातो पण ती खाली झाली तरी आपल्याला रिटर्न येता येत नाही. म्हणून थोडासा विचार करा. या जागेचा जो पावित्र्य आहे तो राखा. म्हणजे कडमध्ये तिथं कचरा करणं किंवा गोंगाट करणं या गोष्टी करत जाऊ नका. व्यवस्थित आपली ट्रेक पूर्ण करा. व्यवस्थित खाली पोहोचा. तर बघताय आता मेन आपला जो मंदिराकडे जाण्याचा गेट आहे तो मंदिराकडे जाण्याची कमान आलेली आहे आणि इथं बाजूला हौद आहे. इथं हौदामध्ये फुल धमाल असते हौदामध्ये. हौदाचं पाणी बघितलं तर एकदम भारी. त्या हौदाकडं आपण आहे ना तिकडनं मंदिरातून दर्शन घेऊन येताना जेव्हा परतीचा आपला प्रवास असेल तेव्हा आपण तिकडे जाऊ ना तेव्हा तुम्हाला मी दाखवून तो हौद कसा असणार आहे. तिथं भरपूर मजा करतात सगळेजण जाऊन. नॉर्मली इकडे दुकानं जेव्हा आता म्हणजे श्रावण महिना आहे स्पेशली सोमवार आहे म्हणून इथं कॅन्टीन नाश्त्याची वगैरे व्यवस्था तुम्हाला भेटेलच. आणि इकडं आपली मंडळी आहेच बघताय नाश्ता करायला बसलेत. काय बोलतं? झालं दर्शन वगैरे झाला? चला आम्ही पहिले दर्शन करून येतो नंतर आपण नाश्ता करू. चला इथं तुम्हाला मस्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक वातावरण असतं. म्हणजे मंदिराच्या परिसरात आल्यानंतर एक वातावरण असतं. त्या वातावरणाचा जो अनुभव आहे तो तुम्हाला इथं आल्यानंतर येईल. बघताय समोरच मुख्य मंदिराकडे आपण पोहोचलो. समोरच बघताय मुख्य मंदिर कणकेश्वर महादेव मंदिर. तर आता बघताय आपण पोचलोत मंदिराच्या बाजूला. मंदिराजवळ पोचलोत आणि हा मंदिराचा असणारा परिसर एकदम शांत आणि एकदम सुंदर असा परिसर आहे मंदिराचा. हर हर महादेव. सगळ्यात पहिला आपण दर्शन करू महादेवाचं. नंतर बाकीच्या ज्या मंदिराच्या परिसरात ज्या गोष्टी आहेत त्या बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. पहिला आपण महादेवाचं दर्शन घेऊ. महादेवाचं लक्ष पण मात्र मस्त इथून डायरेक्ट समुद्राकडे आहे. मंदिरात नॉर्मली जाण्यापूर्वी मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या त्या नळावर पहिला पाय धुल्याशिवाय मंदिराच्या आतमध्ये कधीच जाऊ नका. कारण आपण एवढा प्रवास करून आलेला असतो आणि डायरेक्ट मंदिरात जाणं हे कधी पण चुकीचं असतं.
तर चला मग त्या समोर असणार आहे आपला कणकेश्वर महादेव मंदिर. असल्या प्रसन्न वातावरणामध्ये आपण पोहोचतो मंदिराच्या आतमध्ये. श्रावणी सोमवार असून पण जास्त काही लाईन नाही. लाईनीत जाण्यापूर्वी सर्वप्रथम दर्शन होतं ते म्हणजे आपल्या गणरायाचं. मंदिराच्या आजूबाजूला आल्यानंतर आहे ना, मंदिराचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला म्हणजे स्पेशली जर सोमवार वगैरे असेल तर इकडं सोय म्हणजे तुम्हाला दूध बोला किंवा खिचडी बोला, पिण्याची सोय, इकडं नाश्त्याची सोय, सगळी सोय इकडं मंदिराच्या आजूबाजूला केलेली असते. आपल्यासोबत काकांचं नाव तुम्ही सांगा पहिल्यांदा. माझं नाव नरेंद्र पांडुरंग गुरव आणि इथं ट्रस्टी आहे. कणकेश्वर मंदिराचा ट्रस्टी म्हणून मी काम पाहतो इथे. आणि ह्या मंदिराची गुरव पण आम्ही करतो. वंशज परंपरागत गुरव इथे येतात. इथे सर्व झिराट गावातील जी गुरव मंडळी आहेत ते सर्व कारभार इथे जातात. देवपूजा वगैरे सर्व. त्या दिवसात एक वैशिष्ट्य असं आहे की पहिली गुरुवाची पूजा होती आणि हे सर्व गुरु झिराट गावातील असतात. आणि त्या वर्षाला त्रिपुरा पुराण आहे ते गुरु चेंज होतो. गुरु चेंज झाल्यानंतर दुसरा गुरव येतो आणि पुन्हा दुसरी त्रिपुरा आली की पुन्हा बदल. म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेला मोठी इथे यात्रा भरते. हा जो दीपस्तंभ आहे त्याच्यावर 3 डबे घोडेचे लावून एक धोत्राची वात केली जाते. पूर्ण एक धोत्राची वात केली जाते आणि त्याच्यामध्ये हे पेटवलं जातं, दीप पेटवलं जातं. आणि असं आमच्याकडे शास्त्र आहे की हा दीप पेटवला की ह्या गावातल्या पंचक्रोशीतलं जे सर्व शुभ कार्य असतात ही सर्व चालू होतात. नॉर्मली आता बाकी वर्षभर तर ठीक आहे, पब्लिक पण कमी असते, पण शिवरात्रीसारख्या दिवशी गर्दी भरपूर असते, तेव्हा तुमचं नियोजन कसं असतं? बरोबर. शिवरात्रीला रात्री 12 वाजता पूजा होते, कमळ पूजा. इथे उत्सव शिवरात्र हा सर्वात मोठा उत्सव असतो. त्याच्यानंतर त्रिपुरा पौर्णिमेला यात्रा आणि श्रावणी सोमवार 4-5 काय सोमवार येते. जो शेवटचा श्रावणी सोमवार असतो तेव्हा इथे सर्व मंदिर आतला गाभारा कमळाने सजवला जातो, पूर्ण कमळाने सजवला जातो. आणि इथे महाप्रसाद असतो इथे सर्व. आणि हा महाप्रसाद सर्व पंचक्रोशीतले लोक येतात आणि ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात. देवाची आख्यायिका सांगायची झाली तर हा जो गाभारा आहे हा गुरुपाद स्वामींनी 100 वर्षापूर्वी चुन्याने बांधलेला आहे. चुन्याने गुळ मिश्रित हा गाभारा आहे. आणि त्याच्या पुढचं जे दगडी मंदिर आहे, दगडी मंदिर आहे आतमध्ये मुख्य गाभारा जो आहे हा पूर्ण दगडाचा आहे, पांडवकालीन आहे. पांडवांनी ते बांधलेलं मंदिर आहे. तुम्ही जर त्या दगडाच्या इमारतीचं जर तुम्ही पूर्ण निरीक्षण केलं तर तुम्हाला सर्प योनी, मनुष्य योनी, मत्स्य योनी म्हणजे माणसाचे जन्म कसे झालेले आहेत त्याची सर्व चित्र तुम्हाला त्या मंदिरात बघायला मिळतील. सर्पाची योनी, मनुष्य योनी, मत्स्य योनी हे जे प्रकार सर्व आहेत, माणसाचा जन्म, प्राण्यांचा जन्म, पक्ष्यांचा जन्म, याची सर्व प्रतिकृती दगडांनी कोरलेली तुम्हाला त्या मंदिराच्या वरती दिसते. मंदिराच्या वरती जो आहे हा सोन्याचा कळस आहे. खूप मोठा सोन्याचा कळस तिथे आहे. पूर्वी तिथे दीप लागायचा. एवढ्या उंचावर जाणं शक्य होत नाही सतत, म्हणून इथं दीपस्तंभ बनतो. आजूबाजूला तुम्ही जर विचार केला तर सर्व दगडी मंदिरं आहेत. रामेश्वराचं मंदिर आहे, कोंडेश्वराचं मंदिर आहे, वाघेश्वराचं मंदिर आहे, पालेश्वराचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे. या सर्व मंदिरांची पूजा ती गुरुवाला करावी. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून मंदिराची साफसफाई करणं, पूजा करणं हे गुरुवाचं काम आहे. हे काम गुरुवाने केलं की बाहेरची जी परिसरातली जी सर्व मंदिरं आहेत त्यांची साफसफाई आणि त्यांची पूजा करायची. पुन्हा 4:30 नंतर संध्याकाळी पुन्हा पूजा होते आणि पुन्हा सांजवात होते सर्व मंदिरांची. ज्या सकाळी पूजा झालेली जेवढी मंदिरं असतात 10 मंदिरं आहेत, 10 मंदिरांची पुन्हा सांजवात होते त्या मंदिरात. संध्याकाळी नगारखाना वाजवला जातो, नगारखाना इथे आहे. संध्याकाळी पण पुन्हा गुरुवाची पूजा झाली की ब्राह्मणाची पूजा होते, महाआरती होते आणि मग
बंद केले जातात. साधारण 7:30 ते 7-8च्या दरम्यान बंद केले जातात. समोर असेल तर मंदिर आणखी एक तास उघडं ठेवलं. दर सोमवारी भरपूर गर्दी असते, पण ही गर्दी पहाटेची असते. थोडक्यात दिवसभरामध्ये थोडीफार कमी असते. पहाटेची गर्दी असं असते की लोक लवकर येऊन मग तापमानाला जायला मिळतात. असं या देवाचे आहे. त्याच्यानंतर इथे दर सोमवारी देणगीदारांची खूप रांग लागलेली असते. आता तर तुम्हाला बाजूला दिसत असेल की दूध आणि खिचडीचा जो आहे हां, तो एक बँक ऑफ इंडियाची एक मुलगीच आहे म्हणावं लागेल. प्रगती म्हात्रे म्हणून आहे. त्यांनी हा जो दूध आणि खिचडी येस, प्रगती म्हात्रे बँक ऑफ इंडियामध्ये ते मॅनेजर आहेत. त्यांनी गेल्या वर्षी पण दूध आणि खिचडीचा प्रसाद लोकांना दिला होता त्यांनी 4 सोमवारी. आताही त्यांनी ह्या सोमवारी पण तो त्यांनी दिलेला आहे. दर सोमवारी शेवटच्या सोमवारी त्यांचा आम्ही ते यशस्वी सत्कार करतो त्यांना बोलून. आणि इथे अभिषेकाचा नेहमी चालू असतो. अभिषेक ब्राह्मण आमचा असतो. ब्राह्मणाच्या इथे एका अभिषेक करता येतो. 101 रुपये जर तुम्ही भरलात तर एकादशनी करता येतो. त्याच्यानंतर तुम्ही 501 रुपये दिला तर एकादशनी प्लस तुमच्या नावाचा नैवेद्य आणि त्या दिवसाची पूजा, असा सर्व उपक्रम आमच्या ट्रस्टमार्फत केला जातो. धन्यवाद दादा. कारण भरपूर आपण व्हिडिओ बघितले असतील. दादांनी जशी आपल्याला माहिती दिली तशी कुठल्या ब्लॉगमध्ये होती मला माहिती नाही, पण खरंच खूप माहिती भेटली. कारण लोक नुसती येत आहेत, पण त्या मंदिराबद्दल, त्या मंदिराच्या पवित्रतेबद्दल, त्यांच्या रचनेबद्दल किंवा इतिहास याच्याबद्दल कोणाला काही जास्त माहिती नसतं. त्याच्यामुळे येतात आणि फक्त येऊन जातात. पण धन्यवाद, खरंच बरं वाटलं तुम्ही सुंदर माहिती दिली. चला आपण आता जो आपला पुढचा मंदिरात तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तो व्हिडिओने कंटाळा आणि वरचा आनंद. तर मंदिराच्या ट्रस्टकडून आपल्यासाठी एक पुस्तक देण्यात येईल. म्हणजे या मंदिराचं पूर्ण व्याख्यान आहे, मंदिराची पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये असणार आहे. म्हणजे कंकेश्वर महादेवाबद्दल किंवा या मंदिराबद्दल, या परिसराबद्दल पूर्ण माहिती असणार आहे. तुम्हाला जरी पुस्तक घ्यायचं असेल, याबद्दल माहिती जाणून घ्यायची तर मंदिरात भेट होते ना. मंदिरात इथं भेट होते. चला, धन्यवाद दादा. धन्यवाद. मग त्या मंदिराचा अतिशय सुंदर असा परिसर आहे. मंदिराच्या चारी बाजूला त्या काकांनी सांगल्याप्रमाणे अशी मंदिरं आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्हाला पुष्करणी बघायला भेटते. तर चला, भरपूर हलो तर गर्दी पण वाढत चालली आहे पब्लिक. आम्ही पण आता निघतो. हर महादेव. तर चला, इकडं कणकेश्वरला सुद्धा आपली उळणची मंडळी भेटते. झाला दर्शन एकदम व्यवस्थित? एकदम व्यवस्थित. गर्दी पण नव्हती. चांगलं दर्शन झालं तुमचा? चांगला अनुभव आला. तुम्ही पण या. या, सगळ्यांनी या. नक्की. कुंड, आणि या कुंडामध्ये दिवसभर मुलं तुम्हाला फुल एन्जॉय करताना, आनंद घेताना दिसतील. कारण एवढा सुंदर, म्हणजे तुम्हाला स्विमिंग पूल कुठे ठेवून चाललात. आपल्या बघा बोटल्यांचे आपले मामा, ते आपल्या रेसिपीला आणि व्हिडिओला डोलल्यासोबत. मामा काय बोलता, मस्त चढले पटापट तुम्ही आले जाऊन. दम लागला का नाही तुम्हाला? अख्खं भिजलं, शर्ट बिट सगळं. देवाच्या कृपेशी चाललोय. कणकेश्वर देवाची कृपा आहे. बोल, डोलीला पक्का मावर लागू दे. देवाला सांगून येताना आम्हाला मावरावर आमचा हातपाय सुखी चालू दे. बस बस, काय नको. बस बस, देवाची कृपा आहे आपल्यावर. चला. काय र, आलो, झालं दर्शन? मेन दर्शन झालं का फोटोग्राफी झाली? फोटोग्राफी पण झाली. कसं आहे, निसर्ग चांगला असला का आपोआप ती फोटोग्राफी चालू होतं. चला चला. आपण जेव्हा पायऱ्यांवरून वरती जात असतो ना, तेव्हा हा असा सुंदर असा एक परिसर आहे. म्हणजे पायऱ्यांच्या बाजूलाच, तिथून पूर्ण तुम्हाला अलिबागचा किनारा, कंपन्या, पूर्ण इथले गाव, सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आणि एकदम भारी आहे. बघताय, भरपूर प्रमाणात इथं फोटोशूट वगैरे चालू असतं. चला, आता उतरलो खाली. गाडी पण दिसत असेल इथून. अल्ट्रा आहे बोलल्यानंतर गाडी दिसणारच. ही बघा, ही बघा आपली गाडी. मस्त खाली उतरतोय आणि आपली
बँजो मंडळी येते घरची मस्त बँड वरती वाजवत चाललं देवाला उठवत चाललं निघून मस्त नारळी पौर्णिमेचं गाणी वाजवत आहे तर चला मंडळी असा वाटला व्हिडिओ कणकेश्वर मंदिर कणकेश्वर महादेव मंदिर पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला असेल तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओबद्दल या मंदिराबद्दलची माहिती कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला बोला हर हर महादेव